नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कृष्णा प्रियाला चांगलंच नांगरायला लावते आणि तिला शिक्षा देत असते सायली. अर्जुन इकडे कृष्णाच्या फोनची वाट बघत असतात. कृष्णाचा फोन अजूनही आलेला नसतो म्हणून सायली आता अर्जुनला म्हणत असते की नेमकं आता काय करणार असेल. ओही, मला काहीच कळत नाहीये. मग त्याच वेळेला कृष्णाचा व्हिडिओ कॉल येतो आणि कृष्णा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवत असते प्रियाचे होणारे हाल. प्रियाला आता एकदम त्रास होत असतो आणि प्रिया अगदीच रडकुंडीला येऊन बोलत असते की मला याचा त्रास होतोय, मला अजून काही काम देऊ नका. रविराज चिडलेले असतात तर रविराजांनी जोरात आता प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते. प्रियाला ते म्हणतात की हे सगळं काही मी माझ्या कष्टाने केले. मी माझे काही पैसे साठवून काही इन्व्हेस्टमेंट केल्यात आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा तू डोळा ठेवलास का? तू जर माझी मुलगी असली असतीस ना तर या सगळ्या काही गोष्टी केल्याच नसत्या. असं बोलून रविराज जोरात आता प्रियाच थोबाड खोडतात. त्यानंतर आता ते प्रियाला म्हणतात की तू माझी मुलगी मुळात आहेच नाही. असली असतीस ना तर हे धंदे केलेच नसते. सरळ ते बोलतात आणि मला तर ना तुझं तोंडही बघायचं नाहीये असं बोलून तिकडं निघून जातात. जेव्हा ते तिकडं निघून जातात ना तेव्हा मात्र आता कृष्णाने फोन चालूच ठेवलेला असतो. कृष्णा आता दाखवत असते की बघ काय हाल होत आहे ते हिचे, आणि एकदमच बेकार असे हाल आहे ना आता होत असतात. आणि जेव्हा तिचे हाल होत असतात ना तेव्हा मात्र ती रडत असते आणि म्हणत असते की आता पूर्ण अंग वगैरे कंबर सगळं दुखायला लागलंय, प्लीज यार थांबवा आता हे सगळं. असं बोलून ती आता ओरडू लागते आणि तेव्हाच ना इकडे मात्र कृष्णा थांबत नसते. कृष्णाम हणते जमीन जी आहे ती खणायला मजा आली ना, पण त्यासाठी मी किती मेहनत घेतली हे तुला माहीत नाहीये. ज्या पहिले आत्ताच्या आता जा आणि लवकर ही जमीन पूर्णपणे मला नांगरून दे. मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाहीये. या भाषेतच आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रिया रडकुंडीला आलेली असते. तर सायलीही म्हणत असते की हे तर काहीच नाही आहे, ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे बघ, तुला नेमकं काय करायला लावत होते ते आता लवकरात लवकर कामाला लाग बोलून आता तिला कामाला लावलं जातं आणि सगळी काही गोष्टी पटापट करायला सांगितल्या जातात. कृष्णा तिला म्हणत असते की तुझी आता कोणतीही हैगरू करणार नाहीये, तुला ही काम करावीच लागतील. आणि कृष्णा आता मजा घेत असते आणि त्यामुळे सायली अर्जुनला सुद्धा लय भारी वाटत असतं. ते सुद्धा आता कृष्णाकडे बघून हसत असतात कारण कृष्णाने खूप जबरदस्त अशी शिक्षा दिलेली असते. आता ती काम करून झाल्यानंतर कसबसव ती घरी येते. प्रिया घरी आल्यानंतर तिची चिडचिड होत असते. सगळं काही हातात असलेलं सामान वगैरे ती आता फेकून देते कारण तिला रागराग होत असतो. तिला सगळं आठवतं. ती इथून बाहेर पडली होती आणि त्यानंतर ती गेली होती लपून बसायला, आणि जेव्हा ती लपून बसली होती तेव्हा सुद्धा तिला कोणी पाहिलं नव्हतं. तिथे पेपर ठेवताना सुद्धा कोणी पाहिलं नव्हतं. तरीसुद्धा आज ती रंगे हात पकडली गेली होती. या सगळ्या काही गोष्टी आहेत ना तिला सारख्या आठवत राहतात आणि त्याच गोष्टींचा त्रास होत असतो. म्हणूनच मग आता ती रडत असते. जेव्हा ती रडत असते ना तेव्हा तिला त्रास होत असतो. ती बोलत असते की सगळीकडन माझी कोंडी झालीये कुठून, म्हणून मला सुखान जगू देत नाहीयेत. सगळीकडन माझी वाट लावून ठेवली आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला तिला होणारा त्रास आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तिला आठवत राहतात आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की आपल्याबाबत काय केलं गेलेलं आहे ते, आणि म्हणूनच ना मग तिची खूप जास्त चिडचिड होत असते. ती विचार करते की नाही आता खूप झालं, आता काहीतरी मला करायलाच आणि असा विचार करूनच ना तिने आता तिच्या ओळखीच्या एका माणसाला कॉल केलेला असतो आणि काम दिलेलं असतं आणि ती आता फोनवर सांगत असते की काही झालं ना तरी काम व्हायला हवं कारण तिला आता सुचेल असं झालेलं असतं. सगळीकडनं
तिचं मरण तिला दिसत असतं, त्यामुळे तिची चिडचिड होत असते आणि सायली अर्जुनच्या काहीतरी बंदोबस्त तर करायलाच हवा सगळीकडून. जर मीच मेले तर माझं काही खरं नाही, पुन्हा मी जेलमध्ये जाऊन सडेन हीच तिला भीती होती आणि त्यासाठी तिने आता या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. म्हणूनच तिने आता एका माणसाला आपल्या या कामात मदतीला घेतलेलं होतं. तिने आता ठरवलेलं होतं की सायली अर्जुनला कुठेतरी खड्ड्यात पाडायचं, जेणेकरून आपल्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या मनाप्रमाणे करता येतील. हा त्यामागचा उद्दिष्ट होता आणि त्यासाठी तिची धडपड सुरू होती. इकडे मात्र आता प्रिया ज्या ज्या परीने जेवढं करता येईल तेवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या करत होती, कारण तिला माहिती होतं की तिचं मरण जे आहे ते खूप जवळ आलेलं आहे आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी समोरून दिसत असतात तेव्हा तिला त्रास होत असतो आणि ती आता अर्जुनच्याच ऑफिसमध्ये कामाला असलेल्या एका माणसाला हे काम लावते, जेणेकरून ती समजून गेलेली असते की ह्याला पैशाची गरज आहे तर हा आपलं काम नक्कीच करेल. दुसरीकडे अर्जुन आणि सायली म्हणत असतात की जे काही केलं ना कृष्णाने ते एकदम जबरदस्त केलंय, पण तरीसुद्धा ना ती शांत बसणार नाहीये बघ. तिला आता राग आला असणारे की तीच याकडन ही सगळी काम करून घेतली आहे. मग आता सायली म्हणत असते की आपले DNA रिपोर्ट्स कधी मिळणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की मलाही विचारावं लागेल कधीपर्यंत पेपर्स मिळणार आहे ते. त्यावर सायलीचं असं झालेलं असतं की आता खूप झालं, आता हिचं सत्य बाहेर आणण्याची वेळ झालेली आहे. इकडे आता डॉक्टरांना कॉल केला जातो आणि डॉक्टरांना विचारलं जातं की कधीपर्यंत साधारण पेपर्स मिळणार आहे DNA चे. त्यावर डॉक्टर सांगतात की आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला नक्कीच सांगतो, असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टर जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा कुठे जाऊन सायली आणि अर्जुनला रिलॅक्स वाटत असतं, कारण त्यांना माहिती आहे की आता त्यांना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने सॉल्व्ह कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त मेहनत सुरू असते. दुसरीकडे आता जेव्हा अश्विन कामावरून घरी येत असतो आणि तेव्हाच ना प्रिया नेमकी बाहेर पडत असते. प्रिया बाहेर पडत असतानाच तिने आता मध्येच ना अश्विनला अडवलेलं होतं. अश्विनला ती मस्का लावायचा प्रयत्न करत होती. म्हणजेच ती अश्विनला सांगत होती की अश्विन, तू माझं ऐक, तू कोणावरही भरोसा ठेवू नकोस. ही सगळी जण ना तुला मुद्दामहून भडकवतायत रे माझ्याबद्दल. तू माझ्यावर प्रेम करतोस ना, मग अशा कशा काही गोष्टींवर विश्वास ठेवू शकतो. त्या सायली अर्जुनला ना मला घराबाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी ती लोक प्रयत्न करतात आणि तू त्यांना साथ देतोयस. असं करू नकोस प्लीज, असंही आता म्हटलं जात असतं. पण त्याच वेळेला ना आता अश्विन चिडत असतो आणि अश्विन म्हणत असतो की तू आणि खरं बोलतेस, कशावरून मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा. अरे मला एकदा संधी दे ना, असं देखील प्रिया म्हणत असते. पण अश्विन म्हणत असतो की तुला आणि संधी माय फूट तुला, तर आता मी संधी देऊ शकत नाही, कारण याआधीसुद्धा तुला मी खूपदाच संधी देऊन झालेले आहे. त्या संधीचं तू काय केलंस ना ते बघितलंस. प्रत्येक वेळेला मी विचार केला की आता तरी सुधरशील, पण तू नाही सुधरतस. पण आता तरीसुद्धा ती आता हातापाया पडून त्याच्या गळ्यातच पडत असते आणि म्हणत असते की हे सगळं जे चालू आहे ना ते सायली अर्जुन माझ्यासोबत मुद्दामून करतात. तेवढ्यातच अस्मिता बाळाला घेऊन नेमकी बाहेर फिरण्यासाठी आलेली असते आणि ती हे सगळं काही बघते आणि ती म्हणत असते की तुझं काय चाललंय अश्विन, हिच्यावर जराही विश्वास ठेवू नकोस, ही विश्वासाच्या पात्रच नाहीये. त्यावर प्रिया आता अस्मिताला म्हणत असते की तू असं का म्हणतेस, एकीकाळी तू माझी मैत्रीण होतीस आणि मग आता अशी कशी काय वागायला लागलीस माझ्यासोबत. त्यावर आता तिला सांगितलं जातं की तू जरी माझी मैत्रीण होतीस ना तेव्हा मी त्या सगळ्यातून सुधरली, पण तू सुधरायचं काही नाव घेत नाहीये. तू जशी आहेस ना तशीच आहेस अजूनपर्यंत. आणि तू सायली अर्जुनचं बोलतेस ना, ज्या आश्रमात सायली वाढली ना
त्याच आश्रमात सुद्धा तूच वाढलीस, पण सायलीवरती जी सर आहे ना, ती तुझ्यामध्ये जराही नाहीये. सायलीच्या बरोबरीला उभं राहायची सुद्धा तुझी लायकी नाहीये, असं देखील आता अस्मिता बोलत असते. त्यावर आता अश्विनला ती सांगत असते की या मूर्ख मुलीचं तर तू काहीच ऐकू नको. ही ऐकायच्या स्थितीतच नाहीये. तिचं ऐकलंस ना तर आपलं सगळं काही डोक्यावरून जाईल, कारण हिच्या बोलण्यात काही दम नाहीये. अस्मिताने आता अश्विनला बूस्टअप केलेलं असतं. या सगळ्यापासून तिने आता लांब केलेलं असतं आणि त्यामुळे ती त्याचा हात धरून त्याला तिकडनं घेऊन जाते. जेव्हा आता ती त्याला घेऊन जाते ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की बघा, मी तुम्हाला सोडणार नाहीये, माझं ऐकून घेत नाहीये. या आविर्भावातच आता ती चिडलेली असते आणि जेव्हा ती चिडते ना, तेव्हा ती हे सगळं काही बोलत असते. तर दुसरीकडे आता घरी जे आहे ते कल्पना प्रताप बसलेले असतात, तर अर्जुन आणि सायली सुद्धा बाहेरून आलेले असतात. आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली बोलत असताना समोरून ना अस्मिता आलेली असते. बघितल्यानंतर आता प्रताप म्हणत असतात की काय झालं, तू तर आताच बाहेर गेली होतीस ना बाळाला घेऊन, मग लगेच का आलीस? त्यावर ती म्हणते की त्या नको, त्या बाईचं तोंड बघायला लागलं ना, ते नको होतं बघायला म्हणूनच तर रिटर्न आले. का कोण होतं बाहेर? मग आता ती सांगते बाहेरच ना ती, तर मी नाही जगू शकत. या भाषेतच आता बोललं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्जुन तर संतोषशी बोलत असतो. तर संतोष म्हणत असतो की मी तुला सगळं काही सांगतो, आणि मग आता संतोष सगळ्या गोष्टी सांगायला तयार होणार. तेच मात्र आता इकडे असताना अर्जुन सांगत असतो की तू काळजी करू नकोस, तुझ्या बायकोची व्यवस्था, तुझ्या बायकोच ऑपरेशन सगळं काही मी करून देणार आहे. मग त्यासाठी तुला माझ्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र संतोष सगळ्या काही गोष्टी त्यांच्या बाजूने करायला तयार होतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असते की इकडे सायली बघत असते की प्रियाच्या हातामध्ये काहीतरी आहे. म्हणूनच मग प्रिया समोरून चालत येत असताना मुद्दामून सायली तिला ढकलते. सायलीने ढकलल्याबरोबर आता ती हातातली चिठ्ठी खाली पडते, आणि जेव्हा तिच्या हातातली चिठ्ठी खाली पडते ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की काय चाललंय तुझं? तर सायलीने मुद्दामून हे सगळं केलेलं असतं, म्हणजे सायलीने ना मुद्दामून त्या प्रियाला खाली पाडलेलं असतं. प्रिया जेव्हा खाली पडते ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की काय आहे तुझं, म्हणजे मुळात आहे ना, तुला त्रास होतोय काग? मला सुखाने जगू दे ना, असं का करताय तुम्ही लोक? माझ्या वाटेमध्ये आडवी येऊ नकोस, असं देखील प्रिया म्हणत असते. मग त्यावर आता सायली म्हणत असते की मला तू सांगतेस का तुझ्या वाटेत कसं यायचं ते? मला नको शिकवू, तू या सगळ्या गोष्टी समजलं ना, असं देखील आता म्हटलं जातं. पण प्रियाला आता या सगळ्या गोष्टींचा काही देखील फरक पडत नसतो. तिला आता काही घेणदेणं नसतं. ती आता रागातच बोलत असते. पण त्याच वेळेला ना, तिची एक चिठ्ठी खाली पडलेली असते, आणि ती चिठ्ठी नेमकी सायलीने पायानेच दाबून धरलेली असते, जेणेकरून तिला समजायला हवं ना की त्यात काय आहे. म्हणूनच आता तिला मुद्दामून अशा पद्धतीने बेसावत गाठून ती चिठ्ठी मिळवलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायलीच्या हातामध्ये ती चिठ्ठी लागलेली असते, आणि ती सायली जी आहे ती चिठ्ठी दाखवते अर्जुनला. अर्जुन म्हणतो की हे कसलं तरी औषध आहे, पण नेमकं कसलं औषध आहे हे माहीत नसतं. मग आता आपण एक काम करूया, अश्विनला याबद्दल विचारूया. दुसरीकडे आता अज्ज जो आहे तो सदा मैनाला त्या घरामध्ये ठेवतो, आणि त्याचं काहीच काम असते, आणि म्हणूनच तो जरा बाहेर पडतो. आणि जेव्हा तो बाहेर पडतो ना, तेव्हा मात्र आता त्याच्यावर लक्ष ठेवून बरोबरच ना इकडे काही माणसं असतात. सदा मैनाला दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं, आणि त्याच वेळेला सदा मैनाकडे एक माणूस येऊन पोहोचतो, आणि तो सांगत असतो की चला, तुमच्याबद्दल प्रियाला कळलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे.
म्हणजे आम्हाला कळलं नाही. प्रियाला तुमच्याबद्दल कळले की तुम्ही इथे आहात आणि अर्जुन साहेबांनी तुम्हाला वेगळीकडे घेऊन जायला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला घेऊन जायला आलेलो आहे असं देखील सांगितलं जातं. पण थांबा, एकदा मला अर्जुन सायलीला फोन करून विचारू द्या असंही आता मैना बोलत असते. पण मैनाचं काही केलं ऐकायला तो तयार नसतो. तो सरळ म्हणतो की काही करायची गरज नाहीये, चला लवकर चला, आपल्याला इथून निघायला जर तुम्ही थांबलात ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा मग या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा सदा मैना म्हणतात की जर शांताच्या बाबतीत काही होऊ शकतं तर आपल्या बाबतीतही काही होऊ शकतं. त्यापेक्षा आपण हा माणूस सांगतोय ना तोपर्यंत इकडून बाहेर पडूया. आणि मग काय सायली, अर्जुनने आपल्यासाठी चांगलाच विचार केला असेल. ती लोक ही बॅग वगैरे घेतात आणि त्या माणसासोबत जायला निघत असतात, कारण त्यांना आता त्यांचा जीव प्यारा असतो ना. त्यांना असं वाटत असतं की शांतासारखं आपल्याही बाबतीत काही झालं तर, आणि म्हणूनच ते आता कसंबसं स्वतःला सावरत असतात. इकडे अर्जुन आणि सायलीने बोलावलेलं असतं अश्विनला आणि त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नेमकं काय आहे हे विचारलेलं असतं. तर प्रिस्क्रिप्शनमध्ये ना आता जे इंजेक्शन असतं त्याबद्दल आता अश्विन सांगत असतो. म्हणजेच तो सांगत असतो की हे साधारण औषध नाहीये, हे स्लो पॉयझन आहे आणि जर हे एखाद्याला दिलं गेलं ना तर काही तासातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात आणि मृत्यू तर होईल, पण हा मृत्यू कसा झाला आहे ते सुद्धा कळणार नाही असंही आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुन सायलीला धक्का बसतो की नेमकं हे सगळं काय आहे. त्याच वेळेला त्याला सांगितलं जातं की हे सगळं जे काही आहे ना ते खरं तर माझ्या एका केस संदर्भात आहे आणि म्हणूनच मग मी तुला विचारलं की नक्की काय खरं आणि काय खोट ते. असं बोलून ती लोक कसं तरी आता वेळ मारून नेतात. पण सदा आणि मैनाच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट आता कुठेतरी कळलेली असते, कारण प्रियानेच हे सगळं केलेलं असणार हे त्यांना समजलेलं असतं. मग आता हे कुठे गेले असतील, सदामना तिकडून गायब झाले आहे ते कळतं आणि त्यामुळेच आता त्यांना शोधण्याची धडपड सुरू होते. पण दुसरीकडे मात्र सदामना जेव्हा आता बाहेर पडलेले असतात तेव्हा ते म्हणत असतात की आज आपण सुरक्षित आहोत ना, ते फक्त सायली अर्जुनमुळे. आता तो माणूस त्यांना रिक्षाने एका ठिकाणी घेऊन जातो. प्रियाने सांगितलेलं असतं की जिथे जिथे कॅमेरे आहे ना तिथे घेऊन नका जाऊ, म्हणजे कॅमेरामध्ये कैद व्हायला नको, म्हणून दुसऱ्या रस्त्याने नेलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता तो त्यांना चालायला सांगतो. ज्या वेळेला त्यांना चालायला सांगितलं जातं ना तेव्हा ते म्हणत असतात की काय चाललं आहे, म्हणजे मुळात मला कळत नाहीये, आम्हाला एवढं का चालायला लावताय तुम्ही. सायली, अर्जुनने सांगितलं नाहीये का आम्हाला त्रास होतोय, ते हो सांगितलं आहे, म्हणूनच तर तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातोय ना. त्या प्रियाने जर बघितलं ना परत जिथे सीसीटीव्ही आहे तिथे, मग तिला समजेल ना की तुम्ही कुठे राहताय. तर तिथे आनंदी असते आणि आनंदीना आता बघत असते की नेमकं काय काय चाललेलं आहे ते. आनंदी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघते ना तेव्हा मात्र आता आनंदीच्या लक्षात येत असतं. आनंदी त्यांच्या मागे मागे जाते. आनंदीला आता आवाजाने सगळ्या काही गोष्टी समजत असतात, कारण सदामना चालताना बोलत असतात की सायली, अर्जुन आपल्यासाठी खूप काही करतात, नाहीतर ती अवधसा प्रिया ती तर आपल्या वाईटावरच टपली आहे. इकडून जाताना म्हणजे ज्या रोडने सदा आणि मैना जात असतात ना त्याच रोडला नेमकी ना आता आनंदी सुद्धा जात असते. आनंदीला वड्यांचा वास येतो, त्यामुळे आनंदी काही खुणा ज्या आहे त्या लक्षात ठेवते, म्हणजे तिथे वडावाला आहे. त्यासोबत ती हळूहळू पुढे जाते तर तिथे एका मंदिराची घंटी वाजते. त्यामुळे तिच्या लक्षात येतं की इथे एक मंदिर सुद्धा आहे आजूबाजूला, म्हणजे तसं सायली ताईला सांगणं बरं पडेल ना. अशाच गोष्टी ज्या आहेत ना त्या आता लक्षात ठेवलेल्या असतात
आणि ती तसंच आता हळूहळू का होई ना जात असते. दुसरीकडे आता जात असतानाच तिला आता काही गोष्टी लक्षात येत असतात की नक्की सदा मैनासोबत काहीतरी होते म्हणूनच ती हळूहळू जात असते. तर ती आता हळूहळू जात असताना सदा मैना एकदम हळू चालत असतात. तर तेव्हा तो माणूस बोलत असतो की काय झालं आहे तुम्हाला, चला ना पटकन लवकर चला, नाहीतर ती आली ना तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आता त्यांना कसं बस घेऊन जात असतं. मग आता त्या दोघांनाही जात असतानाच दम लागत असतो. म्हणजेच ऑलरेडी सदाची तब्येत ठीक नव्हती. सदाची तब्येत ठीक नसल्यामुळे सदाला सुद्धा दम लागत असतो. पण बरोबर आनंदी त्यांच्या मागे मागे जाते. आनंदी त्यांच्या मागे मागे जाते ना, तेव्हा मात्र आता एक एक गोष्टी समजत असतात. आणि मग काय आनंदीच्या लक्षात येतं की ती आता एका गेटपर्यंत पोहोचली आहे. कारण एका गेटच्या आतमध्येच सदा मैनाला तो घेऊन जातो. सदा मैनाला जेव्हा तो घेऊन जातो ना, तेव्हा मात्र आता सदा मैना जे आहे ते हळूहळू त्या गेटच्या आतमध्ये जातात. आणि तिथे आनंदी पोहोचलेली असते. आनंदी विचार करते की इथे संपले वाटतं सगळं. मग आता ती गेटच्या आतमध्ये जायचा प्रयत्न करत असते. गेटच्या आतमध्ये जायचा जेव्हा ती प्रयत्न करत असते ना, तेव्हाच तो माणूस तिथे येतो. आणि तो माणूस सरळ म्हणतो की मॅडम कुठे जायचं तुम्हाला. त्यावर ती म्हणते की इथे काय आहे. तर तो सांगतो की इथे ना तुमचा रस्ता संपलेला आहे. मग आता तिला कळत असतं की याला दिसत नाहीये आणि म्हणूनच मग ती तिकडून जाते. पण आता तिला लक्षात येतं की सायलीला आपण या सगळ्या गोष्टी फोन करून सांगायला हव्यात. म्हणूनच तिने आता सायलीला कॉल केलेला असतो. आणि सायली आनंदीला फोन करून प्रियाने सदा आणि मैनाला कुठे ठेवलं आहे त्याचं लोकेशन विचारते. आनंदी अगदीच व्यवस्थितपणे सर्व खुणा सांगून टाकते, जेणेकरून आता जेव्हा त्यांना शोधायचं असेल तेव्हा ते सोपं पडेल. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने सांगितल्या जातात. सायलीला सुद्धा धक्का बसतो आणि तिला सगळं कळतं. मग आता सायली जी आहे ती आनंदीच्या मदतीने हे सगळं ऐकते. पण आनंदीला काही दिसत नसल्यामुळे एक्झॅक्ट लोकेशन माहीत नसते. पण आनंदी जेवढं जाणवत असतं ना, तेवढं सगळं आता सांगून टाकते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती आता तिथे जाऊन पोहोचलेली असते. नंदिनी जेव्हा आता तिथे जाऊन पोहोचते ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की प्लीज तू वेळेत पोहोच. तोपर्यंत तिथे आता प्रिया इंजेक्शन देणार असते. तिने सांगितलेलं असतं की तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे आणि त्यामुळेच तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. पण आता नंदिनी जाऊन प्रियाचा थोबाड खोडून सदा आणि मैनाला वाचवणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.